तुम्ही काय करता, युट्यूबवरती यायच्या आधीच खूप मोठी स्वप्न बघतात की या युट्यूबर सारखं मी पण खूप सक्सेसफुल युट्यूबर बनेल, युट्यूबवरती आल्यावरती 4-5 व्हिडिओ टाकल्या की मी लगेच सक्सेस मला मिळेल, माझे व्हिडिओ लगेच व्हायरल होतील. तर असं होत नाही. तुम्ही जर एक सक्सेसफुल युट्यूबरला जर विचारलं तर त्यांची जी जर्नी आहे त्यात त्यांनी 1 नाही 2 नाही 3 चॅनल तरी ओपन केलेच असतील या आधी, तेव्हा कुठे एका चॅनलवरती त्यांना सक्सेस मिळालेलं असतं. तर फ्रेंड्स, तुम्ही जर युट्यूबवरती नवीन असाल आणि असा विचार करत असाल की आता युट्यूबवरती मला सक्सेस मिळणार नाही, मी युट्यूब स्किप करत आहे, तर ही चूक तुम्ही अजिबात करायची नाहीये. तुम्ही जर युट्यूबवरती आलात तर युट्यूबवरती येण्याआधी तुम्ही असा विचार अजिबात करायचा नाही की मी खूप मोठं सक्सेसफुल युट्यूबर होईल, असं तसं अजिबात नाही. तुम्ही फक्त एक विचार करायचा की आपला अर्धा किंवा 1 घंट्याचा ब्रेक असतो कामातून, त्यातून आपण हे क्रिएट करत असतो, जे काही तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत असाल. तर एक फन वे मध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि सक्सेस मिळणं न मिळणं हे आपल्या नशिबाची गोष्ट असते. तर युट्यूब मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला युट्यूब मध्ये आल्यानंतर एका चांगल्या प्रकारचे कंटेंट टाकायचे आहेत, मिक्स कंटेंट टाकायचे नाही आणि एकाच जो तुमचा विषय असेल त्याच विषयावरती काम करत राहायचं आहे. निदान 1 वर्ष तरी तुम्हाला लागेल युट्यूबवरती सक्सेस मिळायला. पण त्या अगोदर तुम्हाला युट्यूब स्किप करायचं नाहीये, कारण तुम्ही जर असा विचार करून आलेला असाल की मला लगेच युट्यूबवरती माझे व्हिडिओ व्हायरल होतील आणि मी सक्सेस मिळवेल आणि माझं लगेच चॅनल मॉनिटाईज होईल, तर असं होत नाही फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या आनंदासाठी, तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी चॅनल ओपन करा, चॅनलवरती मेहनत घ्या, काम करा, सक्सेस तुम्हाला नक्की मिळणार. यूट्यूब एक अशी गोष्ट झालेली आहे आता की त्यामध्ये सक्सेस मिळणं खूप कठीण आहे, कारण यूट्यूबवरती स्पर्धा खूप वाढलेली आहे. तुम्हाला एका विषयावरती लाखो चॅनल्स मिळतील यूट्यूबवरती. तर सगळं काही पब्लिकवरती डिपेंड असतं की कोणाला कोणाच्या व्हिडिओ आवडतात. आपल्या जर व्हिडिओमध्ये चांगली क्रिएटिव्हिटी असेल तर पब्लिक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर, लाईक नक्की करणार. तुम्ही फक्त तुमच्या कामावर फोकस द्यायचा आहे. तुम्हाला यूट्यूबच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबरकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये वर्षभर. त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस यूट्यूबवरती नक्की मिळणार. आणि त्या चॅनलवरती जर तुम्ही जास्त काळ काम करू नाही शकले, जर तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ बघून चॅनल ओपन केलेलं असेल, तुमच्यातलं टॅलेंट न ओळखता, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्यात काय टॅलेंट आहे ते तुम्ही ओळखा आणि मग यूट्यूबवरती या. आणि आपल्या आनंदासाठी आणि एक ब्रेक म्हणून तुम्ही आपल्या दिवसातला अर्धा 1 तास जरी आपण युट्यूबवरती दिला तर आपलं काय बिघडतंय? काहीच नाही. यातून आपल्याला काय मिळणार आहे, यातून आपल्याला काय साध्य होणार आहे हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण जास्त अपेक्षा करायच्या नाही. जास्त अपेक्षा केल्या तर काय होतं फ्रेंड्स की आपल्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर आपलं डिमोटिवेशन होतं आणि आपण युट्यूब स्किप करून जातो, युट्यूब सोडतो. तर असं करायचं नाहीये, कारण कुठली व्हिडिओ केव्हा व्हायरल होईल ते सांगता येत नाही. तुम्ही जर तुमच्या जुन्या व्हिडिओ असतील आणि त्याच्यावर व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ डिलीट करत राहता. त्याच्यामुळे काय होतं, युट्यूबचं अल्गोरिदम आहे तुमच्या चॅनलचं रीच आणि इम्प्रेशन डाऊन करतं, कारण त्यांना असं वाटतं की तुमचं कंटेंट बरोबर नाहीये म्हणून तुम्ही व्हिडिओ डिलीट करताय. जर तुमची एक व्हिडिओ व्हायरल झाली तर त्या मागच्या व्हिडिओ सुद्धा आपोआप लोक बघणार आणि त्या सुद्धा व्हायरल होणार. त्यामुळे तुम्ही युट्यूबवरच्या व्हिडिओ डिलीट करायच्या नाही, प्रायव्हेट करायच्या नाही, अनलिस्टेड करायच्या नाही. जशा तुम्ही अपलोड केलेल्या आहेत तशाच ठेवायच्या. पुढे जाऊन तुमची एक व्हिडिओ व्हायरल झाली की त्या सगळ्या व्हिडिओ व्हायरल होणार. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे यूट्यूबवरती सक्सेस तुम्हाला मिळवायचं असेल, एक सफल यूट्यूबर व्हायचं असेल तर मेहनत तुम्हाला करावीच लागेल. मेहनत करा, अपेक्षा कमी ठेवा. त्याच्याने काय होईल, तुमचे स्वप्न पूर्ण होतील. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्या या लाडक्या बहिणीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.